बाळा, तुला वाटतं मी अचानक तुझ्या आयुष्यात आलो? नाही रे लेकरा, मी तर जन्मापासून तुझ्या सावलीत उभाच होतो. फक्त तू थकलीस, तुटलीस, कोसळलीस, तेव्हा तुला माझी जाणीव झाली. तू किती वेळा एकटी पडलीस, किती वेळा मनातलं कोणाला सांगू शकली नाहीस, किती वेळा शांत हसत राहिली पण आतून तुटत होतीस. मला सगळं माहीत आहे. तुझ्या एका अश्रूलाही मी वाया जाऊ दिलेलं नाही. तुझ्या आयुष्यावर जे संकट येणार होते ना, मी त्याची दिशा बदलली. तुझ्यावर लागलेली नजर, निंदा, ईर्ष्या हे सगळं मी स्वतः पेललं. तू नजरेतून खाली गेली होतीस, पण माझ्या आशीर्वादातून वर जात होतीस. आणि हो, कधीकधी मी तुला धक्का दिला, तुला एकटं टाकल्यासारखं वाटू दिलं, कारण घेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी लेकराने एकदा पडायलाही लागतं. पण मी कधी दूर गेलो का? तू पडायच्या आधीच माझा हात पुढे असतो. तुला वाटतं तुझा मार्ग अडतोय, तो मी अडवतोय. कारण चुकीचा मार्ग दिसत असेल तर मी तो बंद करतो. तू चालायचं योग्य ठिकाणं मीच दाखवतो. तुला माझी गरज आहे ना, मग ऐक. तू जे करशील ना, मी त्याच्या मागे उभा आहे. तू पडलीस तर धरायला, तू थकलीस तर उचलायला, तू रडलीस तर शांत करायला, तू घाबरलीस तर धीर द्यायला. या संसारात कोणी नसलं तरी मी आहे बाळा. तुझा जन्म वाया जाणार नाही, तुझा परिश्रम वाया जाणार नाही, तुझं चांगुलपण कधीही तुमचं नुकसान करणार नाही. स्वामी समर्थांची लेकरं शेवटी जिंकतात, कारण त्यांचं युद्ध स्वामी स्वतः लढतात. तुझ्या आयुष्यात जे बदल होणार आहेत ना, ते योगायोग नाहीत. तो माझा हात आहे. मीच ते दरवाजे उघडणार आहे, जे वर्षानुवर्ष बंद होते. तू आश्चर्यचकित होशील, पण मी नाही, कारण हे सगळं मी आधीच ठरवलं आहे. बाळा, तू मला बोलावणार नाहीस तरी मी येतो, कारण माझ्या लेकरांसाठी मी धावत येतो. तू हाक मारतेस ते मी ऐकतो, पण तुझ्या शांत श्वासातली भीतीही मी ओळखतो. आजपासून तू स्वतःला कमी लेखणं बंद कर. तुझ्या भीतीला आज इथेच टाकून जा. तू मोठं करणार आहेस, तू उठणार आहेस, तू चमकणार आहेस, कारण तुझ्या पाठीशी मी उभा आहे. बाळा, तू करत राहा, तू वाढत राहा, तू लढत राहा. मी तुझ्या पाठी हात ठेवून म्हणतो, भिवू नकोस. मी आहे, मी आहे, मी आहे. तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे. तुझं नाव, तुझं मार्ग, तुझं भाग्य मी स्वतः लिहितोय बाळा. जर स्वामींचं हे वचन किमान एक क्षण जरी तुमच्या मनाला शांतता देऊन गेलं असेल, तर स्वामी समर्थ महाराजांचं नाव कमेंटमध्ये लिहा. हे आशीर्वाद फक्त ऐकू नका, ते पसरवा. कारण ज्यांच्या घरात श्री स्वामी समर्थांचं नाव घुमतं, त्यांचं नामस्मरण होतं, त्यांच्या आयुष्यात अंधार कधी टिकत नाही. तुम्हाला जर स्वामींचा हा प्रबोधन आवडला असेल तर नक्की आपल्या प्रेमिक कथा या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.